अमेरिका, इस्रायल, इराणनं तात्काळ युद्ध थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आलंय। लेबनॉनमधल्या इस्रायलच्या हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्रानं चिंता व्यक्त केली आहे। लेबनॉनमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झाले। तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची तीव्रता काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। इराण विरोधातील युद्ध अमेरिकेला महागात पडताना दिसतंय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कर्जामध्ये वाढ झाली। अमेरिकेचं कर्ज जवळपास 39 ट्रिलियन डॉलरच्या वर गेलंय आणि 2 महिन्यांपूर्वी अमेरिकेवर 37 ट्रिलियन डॉलर कर्ज होतं। यावरून हे स्पष्ट होतंय की इराण विरोधातील युद्धाचा अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसतोय। तर पेंटागॉननं युद्धासाठी अमेरिकेच्या सरकारकडे 200 अब्ज डॉलर्सची मागणी केल्याची माहिती अमेरिकी माध्यमातून मिळते। शस्त्रास्त्र उत्पादनासाठी 200 अब्ज डॉलर्सची मागणी करण्यात आली आहे। तर इराणचं युद्ध आता अमेरिकेच्या आकाशापर्यंत पोहोचलंय। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये संशयास्पद ड्रोन आढळून आले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। वॉशिंग्टनमधल्या फोर्ट मॅकनेर या सैन्यतळावर अज्ञात ड्रोन दिसले। या सैन्य तळाजवळच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांची निवासस्थान आहे। अतिशय सुरक्षित असलेल्या या भागामध्ये ड्रोन आढळल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। इराणनं अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवाराची तयारी केल्याची शंका व्यक्त होती आहे। अमेरिकेच्या सैन्यस्थळांवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे। तर युद्धाच्या 20व्या दिवशी अमेरिकेच्या आखाती देशातल्या तळांवर इराणनं जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केलेत। यूएईमधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवर इराणनं हल्ला केला। त्यामध्ये अमेरिकी तळाचं मोठं नुकसान झालंय। या तळावर जवळपास 2000 अमेरिकी सैनिक तैनात आहेत। ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र आहे। तर इराणमधल्या पार्स गॅसच्या साठ्यावर मोठा हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यानंतर या ठिकाणी भीषण आग लागली आहे। पर्शियन गल्फ भागातलं हे क्षेत्र सर्वात मोठा नैसर्गिक साठा असलेला भाग समजलं जातं। इराण आणि कतार या 2 देशांच्या ताब्यात हे ठिकाण आहे। इराणचा स्वतःचा 70% पुरवठा इथून होतो। याच भागातून संपूर्ण जगाला LNGचा पुरवठा केला जातो। तर नेमकं महत्त्व काय आहे या दक्षिण पार्स गॅस फील्डचं बघूया। पार्स क्षेत्रामध्ये हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि यातला मोठा भाग इराणच्या मालकीचा आहे। याच नैसर्गिक गॅस साठ्याचा दुसरा भाग कतारच्या मालकीचा आहे। त्याला नॉर्थ डोम असं म्हणतात। या ठिकाणी तब्बल 1800 ट्रिलियन क्युबिक फीटचा वापर करता येण्याजोगा गॅस साठा आहे। संपूर्ण जगाला सलग 13 वर्ष गॅस पुरवण्याची याची क्षमता आहे। दक्षिण पार्समध्ये तयार होणारा बहुतांशी गॅस हा घरगुती वापराचा आहे। तर इराणनं कतारमधल्या गॅसच्या साठ्यांवरही मोठा हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे रास लफन गॅस प्लॅन्टमध्ये मोठी आग लागली होती, तसंच रिफायनरीचं नुकसान झालंय। कतारनंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे। दरम्यान या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलंय। तर इराणनं वेस्ट बँकवर देखील मोठा हल्ला केलाय। वेस्ट बँकवर बॉम्बचा वर्षाव करण्यात आलाय। इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पुढची बातमी, इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा हल्ला केला। इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी झालेत।
या हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या तर ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकून पडले. तर इराणच्या या हल्ल्यानंतर इस्रायलनेही पलटवार केलाय. इराणच्या बंदरगाहावर मोठा हल्ला करण्यात आलाय. इराणच्या नौदल आणि जहाजांना निशाणा बनवल्याचं इस्रायलनं म्हटलंय. तर कच्च्या तेलाच्या किमती $200 प्रति बॅरेलवर जाण्याची शक्यता आहे. बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरील हल्ला यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे. तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केलाय. युद्ध सुरू होऊन 3 आठवडे झालेत, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.